आज गुरसाळे या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी ठरलेला आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातले एक मोठं चिन्नप्पा वावरे माळशिरसकर यांच्या साई आणि गुरसाळेकरांचा अंजीर या जोडीनं आज गुलाल पटकवलेला आहे मिळवलेला आहे। आपल्यासोबत साई बैलाचे मालक आहेत सचिनप्पा। नमस्कार शेठ। नमस्ते। काय सांगाल आज कसं काय नियोजन केलेलं होतं या जोडीचं? आज नियोजन आमचं एक 15-20 दिवसापूर्वी आमचे मित्र दत्ता शेठ रसाळ यांचा मला फोन आलेला होता। असं एक गुरसाळ्याचा अंजीर बैल आहे आपल्याला 12 तारखेला पळायचंय। त्यांनी सांगितल्यानंतर मी कोणता म्हणजे अंजीर मला माहित नव्हता खरं सांगायचं म्हणजे आता ह्या 15 दिवसात भरपूर चर्चेत आलेला आहे अंजीर आणि चांगल्या म्हणजे अंधारातला बैल आहे पण चांगल्या टॉप मध्ये आता ते चाललाय म्हणजे नाव चांगलं झालंय अंजीरचं। मग मला काय माहित नव्हतं अंजीर कोणता आहे पण दत्ता शेठनं जर शब्द टाकलाय म्हणल्यानंतर बैल 100% चांगला असणार आहे मला अंदाज होता। मी त्यांना काहीच विचारलं नाही बाकीचं ठीक आहे पळू म्हणून सांगितलं। जोडी कशी पळाली? जोडी खूप छान पळाली। एक मोठा सेमी होता त्या सेमीमध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि त्या सेमीमध्ये एक फायनलच होता तो एक प्रकारचा। काय सांगाल त्यामध्ये निकाल घेतला? टॉपचा सेमी लागला आमचा सेमी क्रमांक 6 मध्ये गाडी पळाली। कुठल्या तासावरती गाडी होती? 6 नंबर तासावर 6 नंबर सेमीत 6 नंबर तासात आणि त्यातल्या 5 गाड्या टॉपच्या गाड्या होत्या। बर आणि 5 गाड्यात बी सुट्टा निकाल घेतला। सुट्टा निकाल घेतला। काय सांगाल गाडी पब्लिकला होती? गाडी आता फायनलला पब्लिकला लागली। पब्लिकला लागल्यामुळे थोडस गाडी थोडीशी पाठीमागे राहिली नाहीतर आता बी 100% 1-2 नंबर मध्ये राहिली ती गाडी। कुठं तिथं प्रत्येक वेळी मैदान असेल त्यावेळी सचिन तुमचं 100% आपलं साई तुमचं 100% नाव राखतो का? 100% राखतो। काय सांगाल साई बद्दल म्हणजे एवढं तुमचं तो नाव करतोय प्रत्येक वेळी काय सांगाल? साई हा आम्ही म्हणजे टॉपच्या पायऱ्यात कधीच साई पळालेला नाही तरी सुद्धा महिन्यातून 2 ते 3 गुलाल कंटिन्यू साई चालू आहेत। आजपर्यंतचा साईचा इतिहास असा आहे की आजपर्यंत कधीच टॉपच्या पायऱ्यात नाही तरीही तो गुलालमध्ये असतो। काय सांगाल? साई म्हणजे पहिल्यापासून मी एकतर 99% पैर संबंधातला करतो जे 1 नंबर 2 नंबर म्हणजे गुन्हा जरी फोन आला तरी शक्यतो पैर टाळत नाही आणि बैल जर पळणार नसला अंधारात असतो तर 100% मी पैर करून गाडी आमची 100% गुलालात राहते। आप्पा काय सांगाल अंजीरच्या गावचं मैदान होतं आणि हा योग जुळून आलेला आहे काय सांगाल? अंजीरच्या गावचं मैदान होतं आणि गाडी गुलालात राहिली ह्यात खूप आम्ही समाधानी आणि अंजीर कसाही आम्हाला माहित नव्हतं। फक्त दत्ता शेठचा शब्द हा कधीच फेल जात नाही। मग ह्याच्या आधी 1-2-3 वेळा आमची बी गाडी सोन्यावर दोन्हीची गाडी पळालेली आहे आणि ह्यांनी 1-2 आम्हाला अगोदर पैर दिलेला आहे पण चुकीचा पैरा कधीच दिला नाही त्यामुळं आणि मला माहित नव्हतं अंजीर गुरसाळ्याचा आहे। मला रात्री कळलं की अंजीर बी ह्याच गावचा आहे म्हणून। काय सांगाल त्याच्याबद्दल? काय सांगाल? अंजीर ही खूप म्हणजे टॉपला जाणारा आज भविष्यातला सुपरस्टार आहे। भविष्यातला सुपरस्टार आहे आणि आता फक्त तो दुसरा आहे। मला माहित नव्हतं दुसरा आहे ते आता मी विचारलं तर मला कळलं दुसरा आहे। आज खूप नाव करणार आहे अंजीर। आणि आता आपण म्हणजे हे मैदान पेडगावच्या हिंद केसरी मैदानासाठी खूप रंगीत तालीम म्हणून ओळखलं जातं आणि आतला गुलाल खूप महत्वाचा असतो आणि आज तो आपल्या ह्या दोन्ही नंदींनी साध्य केलाय। काय सांगाल या महत्वाच्या गुलालाबद्दल? आज ह्या गुलालाबद्दल आनंद तर खूप आहे पण आज एवढ्या टॉपच्या आज भरपूर म्हणजे प्रत्येक गाड्या टॉपच्या गाड्या आज सगळ्याच होत्या। गटाला काय गेल्या सेमीला काय गेल्या पण आज एवढ्या टॉपच्या 300-400 गाडी आली होती। 400 गाडीत जर आपली गाडी आज पहिल्या 7 मध्ये राहिली म्हणजे आमचं खूप भाग्य मोठं आहे। साई नक्की खरेदी आहे का कसं? जरा साईबद्दल थोडं लोकांना माहित नाही सांगा। आमच्या घरातलाच असल्याने एक पलविंदर देशमुख म्हणून आमच्या घराच्या शेजारचा होता त्यांच्यावर आम्ही साई एक आदत असताना खरेदी केलेला होता आणि जसं त्यांना पैर होत नव्हतं त्यामुळे त्यांनी आपल्याला त्यांचा म्हणजे दुसरीकडे गिराईक भरपूर होत त्यांना पण त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला म्हणून आम्हाला तो साई दिला। काय बघून साई खरेदी केला? साई आता मला काही ह्यातला अनुभव नव्हता पण आमचं बंधुराज महेश आबा वावरे आणि बापूराव शिरसकर यांनी हा साई विकत घेतला। विकत घेतल्यानंतर मी मला काही छंद नव्हता 1.5 वर्षापूर्वी विकत घेतला। मला छंद नव्हता बैलांचा किंवा शर्यतीचा पण परंतु ह्या दोघांनी बैल घेतला आणि साई आदत असताना घेतला आणि मला 2 महिन्यानंतर समजलं की पैर करायला लागली साई बी चांगलं पैर करून गुलालात राहायला लागल्यानंतर मी म्हणलं ही रोज जायला लागल्यानंतर खरंच विकत घेतला आहे का काय खरं काय सांगा। त्यावेळेस त्यांनी सांगितलं आदत आहे आणि ह्या 1 वर्षात म्हणजे एक 7-8-10 महिन्यात मला नाद लागला या क्षेत्रात। काय सांगाल या बैलगाडा शर्यत बद्दल? काय सांगाल काय कमवून दिलं या बैलगाडा शर्यत? बैलगाडी क्षेत्राने म्हणजे एक महाराष्ट्रात कुठल्याही गावात जरी गेलं आता आज मी कुठे जरी गेलो तर साईचा मालक ह्या नावाने मला ओळखलं जातं किंवा ओळखी एवढे झाले। आज दत्ता शेठ असतील किंवा हे अंजीरचे मालक असतील सगळे ह्यांच्या ओळखी आज ह्या नंदीमुळे आम्हाला झालेला आहे। काय सांगाल कशी जो गाडी पळाली आज?
कधी कसं काय नियोजन केलेलं होतं? हां आता सचिन अप्पांचं साई काय सांगाल या जोडीबद्दल, काय सांगाल दोन्ही म्हणजे नंदीबद्दल काय सांगाल, त्याची गाडी आहे बाकी काय? म्हणजे दोन्ही बैल एक नंबर पडली गाडी, सेमीला तरी एक नंबरच पडली गाडी. साईबद्दल काय सांगाल, कसा पळ आहे साईचा? आता तुम्हाला माहिती आहे अंजीर तुमचा सगळ्या मराठ्याला माहिती आहे, परंतु साईला एक आज दाखवून दिलं साईनं सुद्धा, आणि अंजीरनं एक मोठा सेमी होता, त्या सेमीमध्ये एक फायनलच होता एक प्रकारचा, एक रथी महारथी होती, त्यामध्ये निकाल घेतला. काय आनंद आहे तुमचा त्या निकालाबद्दल? आनंद आज जास्त आहे, सगळ्यात जास्त आज म्हणजे लय आनंद आहे. आज म्हणजे होम ग्राउंड वर गोल आलंय, म्हणजे घरच्या घरचं मैदान म्हणजे गावचं मैदान, गावच्या मैदानात इज्जत राखली जास्त. आपलं नाव पहिल्यांदा सांगा. माझं नाव शिवाजी जाधव. बघा मित्रांनो, गावचं मैदान आणि 100% अंजीरनं खूप सारी साथ दिली आणि आज गावचा जल्लोष इथं पाहायला मिळाला सेमी नंतर ना. आपणच्या बद्दल काय सांगाल? आपण एक नंबर, आम्हाला त्यांनी कधी विचारले नाही आम्हाला कधी कुठला बैल आहे, कसा बैल आहे, काय माहिती. आणि आप्पा मला पण माहित नव्हतं. आप्पा असं आता बघा नियोजन आमचं करतो मयूर कोळेकर. नमस्कार. अंजीर त्यांना पण माहित होतं, पण तरी विश्वास दाखवून बघा मित्रांनो, जे नियोजन करतात अंजीरचं, ते नियोजन करते आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा परिचय द्या थोडासा. माझं नाव मयूर कैलास कोळेकर. बर, तुमचं गाव कुठलं? गुरुसाहेब. काय सांगाल, हे नियोजन कधी तुम्ही बनवलेलं होतं? हे नियोजन एक 10-15 दिवसापूर्वीच बर. आता सेटला मी म्हणलेलं बर की आपल्याला बैल पाहिजे तो तुम्ही अगोदर साईचं पळ वगैरे बघितलं होतं. म्हणजे काय वाटलं एकंदरीत बघून, म्हणजे हा पहिरा ठरवूया आणि पैर. हा, मग त्यांना म्हणलेलं असं म्हणजे बघा म्हणलं बैल चांगलं आहे. आणि आप्पांनी पण मन मोकळेपणानं बैल दिला. काय सांगाल ते? आमचं म्हणजे एका शब्दावर झालं नियोजन, असं नाही की काय मागं पुढं. आपणच्या बद्दल काय सांगाल? आप्पा काय आहे, दिलदार मनाचा मोठा माणूस आहे, काय नसते त्यांचं विदेश आहे. दत्ता शेटने बर दिलतं नियोजन लावून ओके मध्ये. बर, साईबद्दल काय सांगाल? साईबद्दल कसं सांगाल, कसं काय पळतोय काय? बैल पोहतोच काय सांगाल? सेमीबद्दल काय सांगाल? सगळ्यांना उत्सुकता ते सेमीची आहे, काय सांगाल? सगळ्यात मोठा टॉपचा सेमी होता तो. त्या सेमीमध्ये थोडक्यात थोडं finalच होता ते. बर बर. महेश दादा, आजचा आनंद कसा आहे, काय सांगा? आजचा आनंद नेहमीपेक्षा वेगळाच आहे, कारण आमच्या सीमे म्हणजे फायनलच होता. आणि एकतर आजचं मैदान म्हणजे थोडक्यात एवढ्या मोठ्या मोर्च्या मैदानाची, पेडगावच्या हिंदी केसरीच्या मैदान सगळ्याला उत्सुकता लागते. त्याची ही थोडक्यात चाचणी असल्यागत होती. चाचणी आहे. त्यात आम्ही सक्सेस झालो म्हणजे पुढचं दिसतंय आम्हाला. या पैडगाव मैदानाचं नियोजन होईल व्यवस्थित, म्हणजे चांगला असं वाटतं. नाही 100%. नाही आता कसं होतंय, अंजीर पण पळतोय, साई पण पळतोय. फक्त प्रॉब्लेम काय होतोय, मोर्चांना पैरे द्यायला अडचण येते. बरं. एवढंच अडचण येते, दुसरं नाही. मित्रांनो, आपणच्याकडे बोलतोय. आपा, पेडगावची तयारी कशी चालू आहे साईची, कशी करताय? पेडगावची तयारी अजून काहीच केलेली नाही. बर. ज्या दिवशी म्हणजे गडबड करायची गरज नाही, आपला बैल चांगला पोहतोय. रोज 5-4 फोन येते जे आपल्याला योग्य वाटेल. बैल पुढचा जरी बैल अंधारातला जरी असेल तरी सुद्धा आपण म्हणजे पायरा करू शकून आपण अजून तर केलेला नाही. साई एवढ्या कधीच टॉपच्या पायऱ्यात आजपर्यंत पळाला नाही, तरी गुलाल मिळवतोय, असं काय वैशिष्ट्य आहे ते सांगा. साईचा पळ चांगला आहे. पळ चांगला असल्यामुळे कंटिन्यू गुलाल आता महिन्यातून कमीत कमी 3 गुलाल तर 100% साईज आहे. राहतातच आहे. वाटतं कधी आता मोठे नंदी वगैरे तुम्हाला असं वाटतं कधी पळावं असं काय? काय सुद्धा नाही. आता कसं असतंय, 1-2 नंदी मोठा आहे तर त्यांनी स्वतःहून आपल्याला म्हणले, पण त्यांचं आज सध्या टॉपच्या पायऱ्यात नियोजन आहे. मी त्यांना सांगतो ज्या दिवशी मला वाटेल त्या दिवशी मी हक्काने तुमच्या संघ पळतो. अशी आहेत मुला शाहिदबाईंचा. आज त्यांचा सचिन जो आहे त्यांनी कमीत कमी 5-4 वेळा तरी मला म्हणले आपा साई आणि ही दोन्ही एका खांदे, दोन्ही डावीचे आहेत. तरी शाहिदबाईंनी मला सांगितलं की सचिन मी उजवीने पळवतो, साई डावीने पळवू, आपण मैदान फेल गेलंय असंच आपण समजून हे करू. पण त्यांना मी सांगितलं मला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपण पळू. तुमचं सध्या टॉप मध्ये नियोजन चालू आहे, तुम्ही टॉप मध्ये करू आणि शकता. तुमच्या भागातलाच अजून एक म्हणजे गोलालाच हे म्हणायला लागेल, सावकारचं बी आमचं जसं सचिनचं आहे तसं सावकारचं बी आमचं भारत मामा ओळखून दे. आणि आमचं एकदम घरातलं रिलेशन आहे. तो बी नंदी आहे तर आम्ही कधीही पळू शकतो की हक्काने आम्ही एकमेकाचं म्हणजे एका घरातली बैल आहे. काय सांगाल, म्हणजे तुमचा म्हणजे कोणता पण नंदी गुलालात राहिला तर प्रत्येक जण स्टेटस ठेवत असतो, प्रत्येकाची तुमच्या तिघांची पण नावं असतात. त्या काय कसं आहे, सांगाल? आपण रिलेशन कसं ठेवतोय त्यावर प्रत्येक गोष्टी अवलंबून राहतात. ओके. आणि जास्त आता वेळ घेत नाही कारण अजून भरपूर असतील मुलाखती, त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला आप्पा. आणि नक्कीच पेडगावचं हिंदी केसरी मैदान आपला साई 100% गाजवली. तुम्हाला पेडगावला दोन दिवशी पाळणार आहे का सलग, का एका दिवशी पाळणार? अजूनही काहीच नियोजन केलेलं नाही. आता आज उद्या परवापासून नियोजन करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
मला एक 4 दिवसापासून फोन येत होते बर. की अंजीरचा पायरा तुमचा कॅन्सल झाला असेल हे. मी फक्त दत्ता शेटवर विश्वास ठेवलेला होता. दत्ता शेटनं सांगितलंय ही व्यक्ती अशी आहे ती की कधी असं चुकीचं करणार नाही ती. मला 2-3 फोन आले की म्हणजे अंजीरचा पायरा, मी म्हणलं कॅन्सल झाला तर झाला, काय अडचण नाही. आणि मी उद्या पाळणार होतो ह्याच मैदानावर आदतला उद्या पाळणार होतो, पण आज योगायोगाने त्या नंदीन दात लावला. बर. आज धर्मा आमचा पाहुण्यांचाच आहे. बर. सरजे रामहरी सरजे म्हणून माळीसरीचेच आहेत आमच्या, बर. त्यांचा धर्मा आणि साई आज पळून मी उद्या पळणार होते. म्हणजे एक पेडगावची तुम्ही तयारीच करत तयारीच होता का? करत होतो, पण आज योग नशीब बेडलं आमचं की आज त्या नंदीन दात लावला. ठीक आहे. त्यांचा ही सेमी निघाल्यानंतर फोन आले, आपा उद्या असा असा प्रॉब्लेम झालाय. म्हणले उद्या काय, फक्त एकमेव एक एवढी व्यक्ती आहे ह्यांच्या विश्वासावर एक मिनिट दे आपण दे. हे सगळं हे झालेलं आहे. काय सांगाल, कसं काही नियोजन बनवलेलं होतं हे? म्हणजे त्याचा खांदा डावा आणि अंजीरचा उजवा असल्यामुळं गाडी म्हणलं 1 नंबर पाहणार बर. नियोजन केलेलं. त्या दिवशी जे चोरड पाटीवर मैदान झालं तेव्हाच नियोजन लावलेलं का कसं काय? नाही, त्याच्या अगोदर झालेलं. बर. त्याच्या अगोदर मला वाटतं 15-1 दिवस झालं नियोजन झालेलं. काय सांगाल? पण म्हणजे साई आणि अंजीर दोन्ही पण नजरेखालची होती काय? हो, नजरेखालची. कसं आहे, बघण्यातली होती. मयूरचा फोन आलेला की आपल्याला असा असा बैल पाहिजे. म्हणलं आपासने फोन केला मी 15-1 दिवसापूर्वी. बर. म्हणलं असा असा एक दुसरा खोंड पळतो, म्हणजे खोंड पळतो एक. त्यांना काय दुसरा आहे, आदत आहे किंवा ओपनचा आहे काय माहीत नव्हतं. 12 तारखेला असा असा खोंड पळतोय, त्याला बैल पाहिजे, साई पाहिजे, तर भेटेल का? तर आपण म्हणलं चालतंय, पळू, काय नाही विषय. एका शब्दावर म्हणलं कसा पळतोय, काय कसला आहे, काय विचारलं नाही कधी. ठीक आहे, आपण बघू शकताय आप्पांचा साईने आज गुलाल मिळवला. असाच साई कायम गुलालामध्ये राहू आप्पा. धन्यवाद. धन्यवाद.